धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणिले पंढरिये, न करी आळस आलिया संसारी, पाहे पा पंढरी भो वैकुंठ. पंढरीचं हे श्रेष्ठत्व, पंढरीचा हा महिमा आणि पंढरीची सुलभता सुद्धा बरं का. महाराज या अभंगामध्ये सांगत असताना पुढच्या प्रमाणात असं म्हणतात, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव. पंढरी हे सर्वोत्तम तीर्थ आहे. सर्वोत्तम तीर्थ का? एकदा काय झालं, कैलासाच्या ठिकाणी भगवान शंकर अशा प्रकारचे बसले असताना काही ऋषीमुनी आले. भगवान शिवाला अशा प्रकारचं आणखी नमन पूजन केलं आणि विचारलं की पर्वकाळाचा स्नानविधी आम्हाला करायचा असतो, तर असं कोणतं अशा प्रकारचं पवित्र अशा रीतीने तीर्थस्थान आहे हे एकदा आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तिथे जाऊन शुचिरभूत होऊ, तिथं आम्ही अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी पावन होऊ, पवित्र होऊ. असं सगळ्या ऋषीमुनींनी भगवान शिवाला विचारलं. सोपं आहे म्हणले, फार अवघड नाही, तुम्ही जा तिथं. म्हणले कुठं? सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, ऐसे शांगे ऋषी शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, तीर्थे माध्यान्ह काळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी. येथे पुंडलिका जवळी, येथे पुंडलिका जवळी, येथे पुंडलिका जवळी, येथे पुंडलिका जवळी. भगवान शंकराने त्या ऋषीमुनींना सांगितलं, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. रोज माध्यान्ह समयाला या भूतलावर जेवढे जेवढे म्हणून तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ पुंडलिकरायापाशी येतात चरणवंदनार्थ. अशा प्रकारे त्यामुळं सगळी तीर्थांचं अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला तीर्थ घडतात. नामदेवरायाची गोष्ट सांगतात ती तुकोबराय सांगतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अशा प्रकारे नामदेवराय वर्णन करतात,
मोठं अमृत स्वरूप आहे हे. आनंद रस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा दर्शनेची नये गा स्वर्गी मंदा किली राहिली लाजुनी पाताळी प्रवेशिली भोगावती. केवढा मोठा महिमा आहे चंद्रभागेचा या तीर्थाचा. म्हणून सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र हे क्षेत्र का महत्वाचं आहे इतर क्षेत्रापेक्षा? कारण इथं नामाचा गजर आहे. भक्तीचा अशा प्रकारचा सोहळा इथेच होतो. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंताच्या भक्तिप्रेमातून तयार होणारा अशा प्रकारच्या ब्रह्मरसाचं सेवन याच वाळवंटामध्ये आमच्या साधू संतांनी केवढ्या आनंदाने अशा प्रकारचं ते भोगलेलं आहे. तो आनंद लुटलेला आहे. अशा प्रकारे ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. प्रेमाचे भांडार. हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. नामे निरंतर गरज करसे. नामे निरंतर गरज महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेसी ना अनिक नाही दुजे. ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार नाम निरंतर गरजत असे. अशा प्रकारे अशा प्रकारचा नामघोष आणि अशा प्रकारचा भक्तिरस असं क्षेत्रच नाही. आहे ती सकळ तीर्थे काळी देती फळ आहेतही, त्याची फळंही मिळतील, पण असा क्षेत्राचा अशा प्रकारचा महिमा इतरत्र कुठं नाही. अशा रीतीने ऐसा नाम घोष सांगा कुठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसे हरिदास. ऐसे संत जन ऐसे हरिदास. संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा मोठे. ऐसा नाम घोष सांगा मोठे. असे हरिदास असे नामधारक असं भगवत चिंतन अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी समरसून करून आनंदाने उड्या मारणारा असा हा भक्ती सोहळा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये सांगा की. महाराज म्हणतात मी हे सगळं पाहिलेलं आहे. उदंड ऐकिले उदंड वर्णिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण हे कुठं अनुभवाला मिळालं नाही. असा हा तीर्थाचा या क्षेत्राचा महिमा आहे. अशा रीतीनं म्हणून इथलं तीर्थ सर्वोत्तम आहे, क्षेत्र सर्वोत्तम आहे. आणि देवाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. सगळ्या देवादिकांना देवत्व आणून देणारा हा देव आहे. बळिया माझा पंढरी बळिया माझा पंढरी राम.
शास्त्राचा अभिप्राय असा आहे की ज्या ठिकाणी तीर्थ आहे, क्षेत्र आहे, देव आहे, ते स्थान सर्वोत्तम आहे. इथं तिन्ही आहे. इथं तीर्थ आहे, इथं क्षेत्र आहे, इथं देवही आहे. या तिन्ही अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला, म्हणून हे सर्वोत्तम स्थान आहे, सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं स्थान आहे. इतर ठिकाणी केलेली साधना, व्रतवैकल्य किंवा तिथलंही अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी विधी आहे, ते सगळी त्याच्यापासून जे फळ प्राप्त होतं, ती सगळी फळं इथे विठोबाच्या पायापाशी अनायासेच प्राप्त होतात. आणि संत हे केवळ शब्दातून बोलत नाही, शाब्दिक सांगत नाही, ते अनुभवाने सांगतात. आम्ही हे अनुभवलेलं आहे, आम्ही हे पाहिलेलं आहे. अशा रीतीने विष्णुपद आम्ही पाहिलेलं आहे. गया महाराजांनी तर स्पष्टच म्हटलेलं आहे, पिंडपदावरी दिला फुली करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितराचे ऋण. हा अनुभव महाराजांनी घेतलेला आहे. पण हे सगळं खरं आहे, पण सर्वांनाच ते जमेल असं सांगता येत नाही. सगळेच ते करतील असे नाही. मग विष्णुपद, गया, रामनाम, काशी या ठिकाणचे जे जे विधी आहेत, जे जे नियम आहेत, ते ते केल्यानंतर जी फळं प्राप्त होतात, ती सगळी फळं अवघी पायापाशी विठोबाच्या, ती सगळी फळं विठोबाच्या पायापाशी तुम्हाला अनायासेच प्राप्त होतात. त्याची काही गरजच नाही. मौली असं म्हणतात, काशी, अयोध्या, अवंतिका, कांची, मथुरा, माया, गोमती, ऐसी तीर्थे इत्यादी की आहे ती परी सरीन पवती पांडुरंगी. हे जसं माऊलींचं वचन आहे, तसं महाराज सुद्धा तेच सांगतात. अशा प्रकारे मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उदार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. संतांनी याचा अनुभव घेतलेला आहे. महाराज स्वतः वर्णन करतात, वाराणसी गया वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका. तुका पंढरीच्या बरी तुका पंढरीचा, बरी तुका पंढरीच्या. हे पाहिलेलं आहे आम्ही. महाराज स्वतः सांगतात. महाराजांनी गंगेलाही पत्र दिलेलं आहे, भगवान विश्वनाथालाही पत्र दिलेलं आहे, मथुरेलाही पत्र दिलेलं आहे. आणि तीर्थही स्वतः महाराजांनी केलेली आहे, द्वारका, गया वगैरे हे सगळे. ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी तर तीर्थयात्राच केलेली, त्याची तीर्थावळीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे वेगळं सांगण्याची काही आवश्यकताच नाही. संतांनी हे केलेलं आहे. आपल्यालाही सांगतात, जोपर्यंत तुमचे हातपाय धड आहेत तोपर्यंत तरी करा, पहा तीर्थ. अशा प्रकारे जोवरी हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. अजून काळ लांब आहे. जेव्हा काळ असे दुरी ठेला, तर तू हरिगुण ऐक वहिला, मनी भाव धरुनी भला, न वंचे त्याला चुकू नको. आणि पुढचं तर त्याच्यापेक्षा महत्वाचं प्रमाण आहे, जोडून धन न घाली माती. माणसं धन मिळवत नाहीत असं नाही, पण मिळवलेलं धन मातीत घालतात. मातीत घालतात म्हणजे शब्दशः अर्थाने मातीत नाही, पण भलत्याच ठिकाणी काहीतरी त्याचा अशा प्रकारचे कुणाची तरी भरती करून टाकतात, काहीतरी होतं. मग काय करा, ब्रह्मरुंजे पूजनीयती, सत्याचरण दयाभूती, करी सांगा ती चुकू नको. पुष्कळ ह्या पाहून अभंग महाराजांचा तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे ह्या तीर्थांच्या ठिकाणी जी फळं प्राप्त होणारी आहेत ती विठोबाच्या पायापाशी सगळी इथे, सगळी इथं अशा रीतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग या क्षेत्राचा, या देवाचा, या तीर्थाचा जर काय असेल, इतर तीर्थाला गेल्यानंतर अहंकार वाढीला लागतो. माणसं, आम्ही केवढा अवघड केदारनाथाचा पहाड चढला,
अहंकार आहे त्याच्यात. केवढ्या थंडीचं बद्रीनारायणला आम्ही जाऊन आलो हे सांगण्यामध्ये अहंकार आहे. किती कष्टाची यात्रा आम्ही केली हे सांगण्यामध्ये अहंकार आहे. अहंकाराने केलेली यात्रा फळ देत नाही. इथे या पंढरीच्या यात्रेमध्ये पंढरीच्या ठिकाणी अहंकार राहत नाही. या ठिकाणी अहंकार गळीत होतो, नष्ट होतो. कशाचा अहंकार? सगळाच. आणि सगळ्याचा अहंकाराचा मूळ जर कशात असेल तर माझेपणात आहे. अशा प्रकारे मी माझे आणि तुझी न धरी टाकी परते ओझी भाव बळे फळती बीजे रखुमा देवी वराचे. मीपणाचा अहंकार फार मोठा आहे, सगळ्यांनाच आहे. मी कीर्तन करतोय, मला अहंकार आहेच. मी उत्तम पखवाज वाजवतो, मी चांगल्या गोष्टी करतो, मी चांगला व्यापारी आहे, मी अमुक आहे, मी पुढारी आहे. मी 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 म्हणतात चेप. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मी मी वेळोवेळा. बघा फार महाराजांची प्रमाण आहेत बरं का, मोठी वेचक प्रमाण, अगदी मोठी. किती निरीक्षण सूक्ष्म आहे महाराजांचं. आपण गाथा पहा, त्याच्यात लक्षात येईल. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं हा अहंकार जो आहे तो पंढरीत नष्ट होतो इथे आल्यानंतर. आणि त्याला देवाचं दर्शन घेतलं पाहिजे असं नाही. तुमच्या ठिकाणी जर पूर्ण श्रद्धा असेल, भक्ती असेल, भगवंताविषयी प्रेम असेल, तर केवळ जरी कळसाचं दर्शन घेतलं, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. आणि आपण पाहतो आषाढी कार्तिकेला पंढरीला एवढी मोठी लाखोनी यात्रा भरते, तेव्हा काही सगळ्याला पंढरीरायाच्या पायाचं दर्शन होत नाही. मग अशा वेळेला फक्त कळस दर्शनामध्ये आणि एका कळसाच्या दर्शनामध्ये देवाची या कामा बस. त्या ठिकाणी एक कळसाच्या दर्शनामध्ये मग मंदिराचं दर्शन आहे, गाभाऱ्याचं दर्शन आहे, मूर्तीचं दर्शन आहे. या कळसामध्ये सगळं दर्शन अशा प्रकारचं आहे. तेव्हा अत्यंत श्रद्धेनं हे जर कळसाचं दर्शन घेतलं तर महाराज म्हणतात की ते स्थिर होतं. स्थिर होतं याचा अर्थ काय होतं? तुमची वृत्ती स्थिर होते. मन बुद्धीच्या ठिकाणी कळसाच्या दर्शनाने स्थिरता प्राप्त होते. अनायासेच मोक्ष इथं प्राप्त होतो. तुका म्हणे कळसा आले, कळसाचं दर्शन. पण तशी दृष्टी, तसा भाव पाहिजे बरं का. तसा जर भाव नसेल तर तुम्ही देवाच्याही पायावर डोकं ठेवलं तर काही उपयोग नाही. मग त्याचा काहीच कळत नाही. अशा प्रकारे काही त्याचा अर्थ नाही. पाषाण देव, पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, अशी तिची अवस्था. मग अशी त्याची स्थिती आहे. म्हणून श्रद्धा पाहिजे. अनायासेच मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त होतो म्हणजे मी शरीर नाही, मी कोणाचा नाही, देव अशा प्रकारचा आहे. सगळे अशा प्रकारचे जे दिसतात ते मला देवरूपच झालेली आहेत. आता सगळ्यांच्या ठिकाणी मला देवच त्याचंच अशा प्रकारचा आणखी प्रत्यय येतो आहे. म्हणून तर इतर ठिकाणी कुठेही नसलेला एक महत्त्वाचा विधी पंढरीमध्ये आहे. कोणता विधी आहे? पाया पडे जन एक, पंढरीशी कोणा नाही अभिमान, कोणा नाही अभिमान, पंढरीशी कोणा नाही अभिमान, पंढरीशी कोणा नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. हे प्रमाण नीट लक्षात ठेवा बरं का. प्रमाण काय आहे? पंढरीशी कोणा नाही अभिमान.
पंढरीच्या लोकांना आहे अभिमान असं म्हणू नका. पंढरीच्या लोकांना फार अभिमान आहे. बसले पंढरपूरकडे आमच्या पुढेच. तेव्हा पंढरीशी कोणाला आहे अभिमान, याचा अर्थ काय? पंढरीत गेल्यावर अभिमान गळीत होतो, नष्ट होतो. पाया पडे जन एकमेका अशी स्थिती प्राप्त होते, अहंकार रहित अवस्था होते. असा हा पंढरीचा महिमा आहे. कितीतरी पंढरीचं महत्त्व सांगणाऱ्या, महिमा सांगणाऱ्या अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. त्याला मर्यादा नाही. आपल्याला रात्र पुरणार नाही इतका अशा प्रकारचा आणखी वर्णन संतांनी आपल्या पुढे करून ठेवलेलं आहे. पण मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हा मोठा पवित्र अशा प्रकारचा आणखी पर्वकाळ हा पुरुषोत्तम मासाचा चालू आहे. आणि या पर्वकाळाच्या निमित्ताने अशा या क्षेत्रामध्ये आपण आलेला आहात. मी मुद्दाम तुम्हाला हे सांगत आहे की इथं आलेल्या स्थानाचं महत्त्व काय आहे, इथल्या देवाचं महत्त्व काय आहे, इथल्या तीर्थाचं महत्त्व काय आहे. हे महत्त्व जाणून जर तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही इथं राहिलात आणि इथला सगळा अशा प्रकारचा भाग जर अनुभवलात तर मग याच्याविषयी प्रेम निर्माण होईल. याचं महत्त्व तुम्हाला कळेल, याचं मोल तुम्हाला कळेल. हे जर मोल कळलं नाही तर मग तुमचं करणं सगळं अशा प्रकारचं व्यर्थ होईल. मग एक दृष्टांत छोटा सांगतो, मी सेवा संपवतो. एक गुराख्याचा मुलगा होता आणि जुन्या काळात स्वतःची काही गुरं, गावातली काही गुरं घ्यायची आणि सकाळी गुरं रानामध्ये चरायला घेऊन जायची. सकाळीच तो अशा प्रकारचा गुरं घेऊन जायचा आणि संध्याकाळी घेऊन यायचा. एके दिवशी गावातली सगळी गुरं गोळा करून तो अशा रीतीने जंगलाकडे निघालेला असताना रस्त्यावर त्याला एक अत्यंत अनमोल अशा प्रकारचा हिरा सापडतो. हिरा. पण तो गुराख्याचा असल्यामुळे त्याला काही हिरा काय आणि काच काय त्याला काहीच. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली की हा मोठा चमचमणारा खडा आहे आणि तो दिसायलाही बरा आहे, छान दिसतोय, म्हणून त्यानं तो उचलला. सुदैवाने त्याला एक छिद्र होतं. मग त्याने त्याला दोरी ओवली. दोरीमध्ये तो हिरा ओवला आणि म्हशीच्या गळ्यात घातला. आता जिथं गुराख्याला त्या हिऱ्याचं काही महत्त्व नाही तिथं म्हशीला तर काय कळणार आहे. ती स्थितप्रज्ञच आहे. एक रत्नपारखी तिकडून आला आणि त्याने पाहिलं हा हिरा आहे आणि तो म्हशीच्या गळ्यात. जो हिरा एखाद्या देवाच्या किंवा राजाच्या मुकुटामध्ये असावा, एखाद्या युवतीच्या गळ्यामध्ये तो शोभावा, तो हिरा. मग त्याने त्या गुराख्याला सांगितलं, अरे बाळा, त्या म्हशीच्या गळ्यात जे बांधलेलं आहेस ना त्याचे मी तुला 50 रुपये देतो, ते मला देऊन टाक. मग त्या मुलाच्या लक्षात आलं ज्या अर्थी हा 50 रुपयाला हे मागतोय त्या अर्थी याला काहीतरी मोल असलं पाहिजे. त्याने दिला नाही. तेवढा शहाणपणा होता त्याला. त्यानं तो काही त्याला दिला नाही, खडा हिरा दिला नाही. घरी आल्यावर आईला म्हणला, आई, त्या म्हशीच्या गळ्यात मी जो खडा बांधलेला आहे ना चमकणारा, तो एका माणसाने मला 50 रुपयाला मागितलेला आहे. मग आईने सांगितलं, अरे बाळा, तो नक्कीच काहीतरी त्याचं मोल वेगळं असलं पाहिजे. तू गावातल्या दुकानदारांना विचार त्याचं काय मोल आहे. त्यानं तो हिरा घेतला आणि गावामध्ये दुकानदाराला दाखवायला लागला. आता खेडेगावातले दुकानदार म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी विकणारे, त्यांना त्या हिऱ्याचं मोल काय असणार. पण त्यांनी एक सांगितलं की हा हिरा आहे आणि याची पारख जी आहे, याचं जे मोल आहे ते रत्नपारख्याशिवाय होत नाही. मग तिकडे तू जा आणि रत्नपारख्याला तो हिरा दाखव आणि मग ते तुला मोल करून सांगतील. तो शहराच्या ठिकाणी आला आणि एका जवाहिऱ्याकडे जाऊन त्यानं तो हिरा दाखवला. त्या जवाहिऱ्याने जेव्हा तो हिरा पाहिला आणि त्याचं मोल केलं तेव्हा तो म्हणाला, अरे हा साधा हिरा नाही, फार पैलू पाडलेला हे हिरा आहे. याची किंमत आजच्या काळामध्ये जवळजवळ 1,00,000 रुपये म्हणजे. आता मला असं सांगा, 1,00,000 रुपये किमतीचा हा हिरा आता म्हशीच्या गळ्यात राहील का तिजोरीत राहील? उघडच आहे. आता त्याचं मोल कळलं, त्याचं महत्त्व कळलं, त्याची किंमत कळली. तसं पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचं, या देवाचं, या तीर्थाचं महत्त्व आणि एकदा मोल कळलं की मग तुम्ही इतर गोष्टीप्रमाणे या ठिकाणाला पाहणार नाही. इतर गोष्टीसारखं या ठिकाणी तुम्ही राहणार नाही. इथलं पावित्र्य, इथली शुचिरभूतता, इथला अशा प्रकारचा आणखी वैभव, इथला भक्तिरसाचा आनंद
सहजच तुम्हाला प्राप्त होईल यात वाद नाही. म्हणून महाराज त्याचा महिमा सांगताना म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, न करी आळस आली या संसारी, पाहि पा पंढरी भो वैकुंठ ज्ञानेश्वर ज्ञानराज